हम उतरे मैदान में, हम उतरे मैदान में। गजपती भूपती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वैष्णित नालंकार मंडित सकल कुपंडित राजश्री राजित शास्त्रार्थ शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर पूर्ण प्रताप पुरंदर क्षत्रिय गेला, तुमचा कसबे शाखेत गेला, आमचा कांबळे 10वी चांगल्या मार्क्सनं पास झाला, तुमचा कसबे दुसऱ्या शेतात सवर्णाच्या शेतात विहिरीत पोहायला गेला. सांगा कसबे पास होईन काय? कांबळ्यात पास होईन ना? कारण अभ्यास करू लागला. आमचा कांबळे 11वीत गेला, आमचा कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचू लागला, शिवाजी महाराज वाचू लागला, लोकशाही अण्णाभाऊ साठे वाचू लागला, फुले शाहू आंबेडकर वाचू लागला. तुमचा कसबे वेद पुराण हे वाचू लागला. अभ्यास कोणाचा शिल्लक होईल? महापुरुष वाचणारा होईल ना कांबळेचा. आमचा कांबळे लई हुशार, आमचा कांबळे 12वीत गेला, आमचा कांबळे. जरा शांत बसा जागेवर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, अरे भारतीय घटनाकारांचा, भारतीय संविधानाचा आरक्षण रद्द झालंच पाहिजे, आरक्षण रद्द झालंच पाहिजे. ही संविधान संरक्षण समिती समाजासाठी तयार केलेली समिती म्हणजे संविधान संरक्षण समिती. पत्रकार बांधवांना विनंती की आपण बातम्या टाकाल तर संविधान संरक्षण समितीच्या नावावरच टाकाव्यात. स्टेजवरून बोलतोय, मागून नाही बोलत आहे, कारण की हा सर्व समाजाचा लढा आहे. यामध्ये 59 जातीचे लोक आलेले आहेत. मातंग असतील, चांभार असतील, कुंभार असतील, लोवर असतील, मैत्र असतील, सर्व समाजाचे लोक आहेत. हा सर्व 59 जातीचाच लोकांचा मोर्चा आहे. जरी काही लोक ह्याच्या दावणीला बांधलेले असेल तरी पत्रकार बांधवांना पुन्हा विनंती करतो की संविधान संरक्षणच्या समितीच्या नावाखाली बातम्या लावाव्यात, कोणाचं नाव टाकता कामा नये ही विनंती करतो व थांबतो. संविधानाच्या सन्मानात, संविधानाच्या सन्मानात, धन्यवाद. आंदोलन करणं शक्य नाही, माझ्याच लेकरांचा इथे न लागणार थारा. मी भीमसैनिक आहे सदनात पेटणारा, संसदेत आणीन माझीच मी प्रेत यात्रा. हा इन्कलाब समजा की पेटता इशारा, हा इन्कलाब समजा की पेटता इशारा. समस्त बंधुजनांनो, आज आपण या ठिकाणी जमलो. विषय काय? वर्गीकरणाचा. कोण बांधतंय? आमचेच बांधो, मातंग बांधो. पण पूर्ण मातंग बांधतात काय? नाही मागत. कोण मागू राहिलं? आरसेच्या दावणीला बांधलेले असे काही बोटावर मोडल्यासारखे लोक आहेत. साहजिक आहे, सरकार द्यायचं, माणसं द्यायचे, आरसेस द्यायचं. असं शक्तिमानी गंगाधर, गंगाधरी शक्तिमाने, त्यामुळे उपवर्गीकरण करतीलच ते. पण त्याच्या विरोधात आपण जर आवाज उचलला नाही तर ते केल्याशिवाय राहतील काय? म्हणून आपण या ठिकाणी जमलो. एक विषय सांगतो, कसबे वर्सेस कांबळे. आपण या ठिकाणी जमलो. कृपया सर्वांना विनंती आहे की जमेल त्या ठिकाणी बसून घ्या, सहकार्य करा. आपल्या ज्या माता भगिनी आपल्या मागे बसलेल्या आहेत त्यांना समोर दिसत नाहीये काही. कृपया सहकार्याची भावना ठेवा, सहकार्य करा हीच अपेक्षा. आपण एवढे काम सोडून या ठिकाणी सर्वचे सर्व आलात, त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.
व यानंतर आपण या ठिकाणी राहुल भाऊ नितोडे यांनी सुजित भाऊ बांगर यांच्याशी संपर्क साधावा. राहुल भाऊ नितोडे यांनी नांदी लागा फडणवीस साहेब, कुणाच्याही नांदी लागा. जर का आंबेडकर वादाच्या नादाला लागला तर मातीत गाडल्याशिवाय सरकार आम्ही राहणार नाही, हा इशारा सुद्धा या ठिकाणी देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो निर्णय या सरकारने अनंत बदल समितीच्या माध्यमाने या ठिकाणी घेतला, हा निर्णय असंविधानिक आहे. हा निर्णय हा संविधानिक आहे. हा निर्णय आम्हाला मान्य नाही. या हा निर्णय रद्द करण्यासाठी आमचं रक्त जरी सांडलं ना फडणवीस साहेब, हा निर्णय रद्द करण्यासाठी आमचं रक्त जरी सांडलं ना साहेब, तरी आम्ही माघार घेणार नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये एससीचं जे मेन स्ट्रक्चर या ठिकाणी दिलं, त्या स्ट्रक्चरला जर कोणी हात लावण्याचा जर प्रयत्न करत असाल तर त्याचे हात आम्ही छाटल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा या संग्रामपूरच्या पावनभूमीमधून देतो. तुम्हाला काय वाटलं? 14 एप्रिलच्या पार्श्वभूमीवर तुम्ही आमच्या हरकती मागवता. तुमच्या हरकती मागवता. या 14 एप्रिलच्या पार्श्वभूमीवर आमचा समाज, हा समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जमात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण जगामध्ये या ठिकाणी साजरी होते. आणि हा उत्सव पाहून तुम्ही या उपवर्गीकरणाच्या संदर्भात तुम्ही हरकती मागवल्या, तरी आमच्या या आंबेडकरवाद्यांनी, आमच्या समाज बांधवांनी गावखेड्यामधून त्या ठिकाणी हरकती नोंदवल्या आहेत. याद राखा, हा कपटी जो तुमचा जो